नमस्कार. नमस्कार. माझं गाव बोपापूर आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील गाव आहे. तिथून मी आलेली आहे. उमेशचे गट जे आहे ना त्यांची महिला आहे आणि माझं प्रोडक्ट आहे डाळेचं आहे. तशी डाळ आहे आमची तूर डाळ. ही तूर डाळ अनपॉलिश्ड आहे. या डाळीला तुम्हाला कधीच ॲसिडिटी होणार नाही. ही डाळ तुम्ही जर शिजवायला टाकली तर तुम्हाला कुकरमध्ये लावायची गरज नाही, ती बाहेरच शिजेल. आणि त्याचे बेनिफिट असे आहे की त्याला पॉलिश नसल्यामुळे तुमच्या शरीराला पॉलिशचे जे हानिकारक केमिकल आहे त्याच्यापासून तुमचा बचाव होईल. त्याच्यात तुमच्याकडे चना डाळ आहे आणि तूर डाळ आहे. म्हणजे एकदम नॅचरल अशी ही डाळ आहे. नॅचरल डाळ आहे, नॅचरल पद्धतीने बनवलेली आहे. ही मिक्स डाळ आहे का? हां, ही त्याची तुकडा डाळ आहे. तशी ही आमची ही डाळ आहे. यातला हा पहिला भाग, तर या डाळीचा हा दुसरा भाग आहे. याच्यामध्ये साल पण आहे आणि हे साल म्हणजे यामध्ये यापेक्षा या डाळीपेक्षा यामध्ये न्यूट्रिशन भरपूर आहे. बनवताना याची साल पण येत राहते. आणि जी हिरवी डाळ असते ना ती आपण शक्यतोवर काढून घेतो, पण त्यामध्ये प्रोटीन न्यूट्रिशन भरपूर प्रमाणात असते. ते आपण खात नाही, पण ते खाल्लं पाहिजे म्हणून ती आम्ही इथे विक्रीसाठी आणलेली आहे. धान्यापासून बनवलेलं आमचं एक पीठ आहे. या पिठाचे तुम्ही थालीपीठसुद्धा बनवू शकता, याचे तुम्ही पराठे बनवू शकता, याची चपाती पण छान होते आणि भाकरी जसे आपण पिठल्यासोबत किंवा ठेच्यासोबत भाकरी ज्या सर्व करतो ना त्या पण याच्या बनतात. त्यामध्ये सोयाबीन आहे, नाचणी आहे, गहू आहे, बाजरी आहे आणि उडीद आहेत, ज्वारी, तांदूळ पण आहे आणि मका आहे, तसंच चना पण आहे. एवढं सगळ्यांचं हे पीठ आहे. धान्यापासून बनवलेलं हे पीठ आहे. एवढं सारं धान्य आपण नेहमी एरवी खाऊ शकत नाही एका दिवसाला. जर आपण हे धान्याचं पीठ खाल्लं तर याचे सर्व प्रोटीन न्यूट्रिशन आपल्याला पिठामधून मिळतील. हे पीठ पण आमच्याकडे आहे. आणि ढोकळा पीठ आहे. हे पीठ पण तुम्हाला इन्स्टंट आहे. हे पीठ आमच्याकडचे जे अनपॉलिश तांदूळ, अनपॉलिश डाळ आहे त्याच्यापासून आम्ही बनवलेलं आहे. तर एक वाटी तुम्ही हे पीठ घ्या, अर्धी वाटी पाणी घ्या, 1 चमचा तेल टाका आणि इन्स्टंट तुमचा ढोकळा 10 मिनटामध्ये स्टीम करून तयार होईल. ते पण आमच्याकडे अवेलेबल आहे. ते न्या. आणि आमचे अनपॉलिश तीळ आहे. ही तीळ पण अनपॉलिश्ड आहे. तुम्ही या तिळापासून प्रत्येक प्रकारचं काय तुम्ही तिळापासून बनवता, चटण्या वगैरे ते बनवू शकता. बघा मित्रांनो, इथे तीळ आणि गुळापासून ह्यांनी या बार्बीचा असा ड्रेस बनवलेला आहे. किती छान बनवलेला आहे. आमच्याकडे तिळव्यासाठी ही वापरली जाते. कशासाठी? तिळवा वगैरे होतं ना, हां. मग सजावटीचा एक भाग म्हणून आमच्याकडे ही वापरली जाते आणि आपण ही खाऊ शकतो. याला तसं 3 महिने काही होत नाही कारण डिहायड्रेट केलेलं असते सर्व, तर 3 महिने राहतं. फक्त काय आहे की ते साखर गुळापासून बनवली आहे म्हणून थोडं मॉइश्चर असलं की ते थोडी विकळतं. अंकुरित धान्य हे जसं की आपण एवढे धान्य जरी दिवसाला खाल्लेत ना तर आपल्याला एक इम्युनिटी पॉवर आपली वाढते आणि याच्यापासून तुम्हाला भरपूर सारे न्यूट्रिशन प्रोटीन मिळतात. कारण आपण तसे धान्य खात नाही, तसे तर धान्य आपण तसेच खात नाही, पण अंकुरित बीज जर तुम्ही खाल्लेत ना तर तुम्हाला 2 दिवसाच्या जेवणाची एनर्जी एका एवढ्याशा धान्यामुळे मिळेल. 2 दिवसाच्या जेवणाची एनर्जी. 2 दिवसाच्या जेवणाची एनर्जी एवढ्या धान्यामुळे मिळेल. यात हरभरा आहे, मटकी आहे, मूग आहेत आणि आपले बादाम बीज आहे. आपल्याला दिवसाला जेवढे खाल्लं पाहिजे 3 बादाम बीज त्यात आहेत. तर ते पण तुम्हाला सलादसोबत तुम्ही खाऊ शकता. तसं तुम्ही चाट मसाला टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि सलादसोबत जर जेवणासोबत खात असाल तर जेवण तुमचं बाकी त्याच्यापेक्षा कमी केलं जाईल आणि यात प्रोटीन जास्त घेतलं जातं. ताई, जर तुम्हाला कोणी डाळ आणि पिठाची ऑर्डर वगैरे दिली तर तुम्ही ऑर्डर घेता का? हो, ऑर्डर पण घेतोय आम्ही आणि पार्सल पण टाकतोय आणि त्याचा नंबर पण आहे आमचा. याच्यावर तसा नंबर आहेच. 77 21 04 27 16 हा आमचा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करा. तुम्हाला पाहिजे तेवढी ऑर्डर आम्ही पोस्टने, कुरिअरने पाठवू शकतो. आणि आमचं उमेट मार्टवर सुद्धा प्रोडक्ट आहे. त्याचा स्कॅनर पण आमच्या पॅकेजिंगवर लावलेला आहे. तुम्ही ते पण स्कॅन करू शकतो का? 14 पासून लागलेलं आहे आणि 25 पर्यंत आहे. 25 तारखेपर्यंत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत स्टॉल आहे. ते महालक्ष्मी सरसला वाशीला 87 नंबरचा स्टॉल आहे. तुम्ही येऊन आमचं प्रोडक्ट घेऊन जाऊ शकता. तुम्हाला वाटलं लागलं तर त्याच्यावर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते मागू शकता. ती ताईंनी आणलेला आहे आपल्यासाठी हेल्दी कडधान्य त्यांच्या गावच्या शेतीतून. मग वाट कसली बघतात, लवकरात लवकर